की मग तुझ्या आयुष्यातला सगळा त्रास सगळा छळ संपणार की नाही? हा? संपणार ना, आहे की नाही? तसंच आहे. हा? सखबाई, आम्हाला फक्त तुमचा हात हवाय. नाही नाही अहो पण हे सगळं कशासाठी करताय? मी काय वाईट केलंय तुमचं? अरे वाईट केलंयस, लई वाईट केलंयस. पण आता तुझी गटिका भरली सकू. ए, पिंजून काढलं आम्हाला तू, पिंजून. अरे कुंभारानं माती तुडवावी तसं तुडवलं तू आम्हाला. तुडवलंस. चित्त तित्त मला थोबाडावर आपटलंस तू. आता दया माय नाही, बिलकुल नाही. आता मला तुझा हात हवाय. एक हात. एक हात घेऊन तुम्ही काय कराल बाबाजी महाराज? तुम्ही असं का करताय? असं नका हो करू. लक्षात आलं काय तुमच्या? अरे बाहेर महादूर, ऐकलं का तुम्ही? ही म्हणते ते बरोबर आहे. हिचा एक हात घेऊन आपण काय करणार आहे? हा? एक हात म्हणजे एक हात नसला तर जगण्यात तरी काय अर्थ आहे, नाही का? बरोबर बोलते सकू. मला तुझे दोन्ही हात दे आणि हे मुंडकं बी दे. तुझं मुंडकं बी दे. बोंबल, बेंबीच्या देठापासून अजून बोंबल. येतोय का तुझा इटुराया? बघूया. इटुराया, इटुराया. आभाळातून येतोय का बघूया इटुराया. अगं बाबाजी महाराज खुश व्हायला इतकी लायकी तरी आहे का त्या सखूची? आणि मी म्हणाले बाबाजी महाराज आज सखूला कृपा प्रसाद देणार आहेत, म्हणजे आज सखूला खूप मोठी शिक्षा करणार आहेत. अगो बाई, शिक्षा? कसली शिक्षा? सांग ना, काय शिक्षा देणार आहेत? अहो सासूबाई, सांगा ना काय झालं? रमाई अगं इकडे बघ ना. अगं काय तिकडे? सोड तो कागद. अगं रमाई इकडे बघ आणि सांग ना. सांग ना, बाबाजी महाराज सखूला नक्की काय शिक्षा करणार आहेत? कस काही सरलो असं बाहेर्या. आपण हिला गंमत दावलीच नाही. हा? हिला गंमत दावलीच पाहिजे असं कसं नाही? हा? धाव 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 धाव. माधू गंमत घेऊन ये. जा गंमत घेऊन ये. हा? गंमत आहे आणली बघ खाली. ये सकू, अगर राहते ना गंमत आहे गंमत. हा? रडायचं नाही, रडायचं नाही. बघायची गंमत. बाबाजी महाराज! किंचाळते कशाला? हा? कशाला किंचाळते?
हो नाही हो, शत्रू आहे तुझ्यासारखाच आहे हा. माझा आणि जिंगरोबाचा शत्रू आहे यो. तशी तो शत्रू आहे ना आता तसाच 30 वर्षांपूर्वीच मारला होता याला, पण त्याची मुंडी जतन केली बर का. कसा दिसतोय आहे का नाही? आता तशीच तुझी मुंडी बी जतन करणार. घाबरायचं नाही, नाही घाबरायचं. मुंडी अरे बघताय काय वाजवा. जय जिंगराबा. कार्य करो मम आज्ञा पालय. ओम स्वाहा ओम स्वाहा. बाबाजी महाराज थांबा, थांबा बाबाजी महाराज थांबा. तू कशा पाय आली मला इथं? सासूबाई, मालकीनबाई मला मारू नका ना. मी कोणालाच त्रास नाही देणार. तुम्ही सांगाल तसंच वागेन. मला मारू नका ना मालकीनबाई. तू गप्प बस ग. बाबाजी महाराज इकडे या, इकडे या. कशा पायी कशा पायी तू माझ्या परीस मोठी झालीस का काय? लई कळतं तुला? मला अडवणारी आहेस कोण तू? बघ तिला आधी कापणार, मग तुझं तुंतून काय ते ऐकू. चल. नाही बाबाजी महाराज, मी काय सांगते ते आधी ऐका. आधी इकडे या, मग मला काय बोलायचं ते बोला. इकडे या बाबाजी महाराज. या मला वाचवतायत की तो काय आगाऊपणा आहे म्हणणार मी? बाबाजी महाराज तितकंच महत्वाचं आहे म्हणून धावत आले. हे बघा, सकुने दिलेल्या कागदाचा तुकडा आहे बघा. विठुराया, वेळेवर सासूबाईंना पाठवलंस हं? पण आता सासूबाई कुठला कागद दाखवतायत? मला दुसरा काही धोका तर नाही ना? परंतु यासाठी ती स्त्री सजीव असणं अनिवार्य आहे. जो कोणी त्या स्त्रीचा घात करून तिचा तोडलेला मृत हात त्या खाचेवर ठेवेल, तेव्हा गुप्तद्वार उघडण्याऐवजी प्राणघातक विषारी धूर बाहेर पडेल. व असा प्रयत्न करणाऱ्यांचा तात्काळ विनाश होईल. आणि हा शोध त्या सुलक्षणी स्त्रीकडूनच लागेल. जिंगराबा! सकुला मारायची अजून एक संधी हुकली. बाबाजी आणि सासूबाई काय बोलतायत? मला मारणार आहेत का? बाबाजी महाराज तुम्ही विचार करा.
हो, गुरु झिग्रोबांनीच आपल्याला सुबुद्धी दिली आहे. सखू मेली असती तर गुप्तधन हातचं गेलंच. विचार करा, अहो वेळेवर हा कागद मिळाला आपल्याला, नाहीतर अनर्थ झाला असता. ते बी खरंच आहे मनोरमे. पण बाबाजी महाराज, या नक्षीचा अर्थ मला काही उमगत नाही. तेच तर मला बी नाही. काय काहीच कळत नाही. नाही कळत आहे, काहीच कळत नाहीये. हिला नक्की ठाव असणार आहे. हो, थांब. ये अर्थ सांग याचा. सांग याचा अर्थ. हा, बघ इकडे. नीट 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 बघ आणि अर्थ सांग. या बघ, नक्षी की नाही, नक्षीचा अर्थ सांग. बघ बघ सांग. मला तर काहीच कळत नाहीये. तू जर अर्थ नाही सांगितला ना तर वाचणार नाही, सांगून ठेवतोय. सांग अर्थ. अगं बोल ना, दातखिळी बसली आहे का तुझी? काय अर्थ आहे त्या नक्षीचा? मला खरंच याचा अर्थ कळत नाहीये. हो, लय आडमुठी निगरगट्ट पोरगी अशी ना ऐकायची. ये ना अर्थ सांगणार तू. हा? जीवे मारून टाकी ना तुला. हा, हे दिसतंय की नाही? हे तुझ्या अंगावर येईल आता. हा बघच. ओम यंत्राय नमः. खरंच मला याचा अर्थ नाही माहिती. हो, मी खोटं का बोलेन? मी असं काय सांगू की तुम्हाला विश्वास बसेल? मी माझ्या विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मला याचा अर्थ नाही माहिती. तुम्ही हवं तर मला मारा, जीव घ्या माझा, हवं ते करा, पण माझं काय होईल ते तुम्ही नाही ठरवू शकत. ते माझा विठुराया ठरवेल. तो सदैव माझ्या पाठीशी आहे. गप गप. आता बघ तू. जय झिग्रोबा. ओम यंत्राय नमः. ममाज्ञा पालना. ओम स्वाहा. हा काय झालं बाबाजी महाराज? बघा, सोड तिला. सोड सोड सोड. पटकन पटपट दिसू सोड तिला. जाऊ दे जाऊ दे हिला. मला रम्या हे काय उपयोगाची नाहीये. हिला काय बी ठाव नाहीये. घेऊन जा हिला. घरला जा. नाही आत्ताच्या आत्ता निघ. बाबाजी महाराज येईल. अगं मी काय बोलतोय. हा, आता एक शब्द नाही, काय बोलायचं नाही, काय विचारायचं नाही. घेऊन जा हिला. घेऊन जा.
त्याच्या भाऊ हा अरे जन्या मित्रा कसा आहेस तू बऱ्यापैकी वाढलास रे. अहो तुमच्यामुळेच वाढलोय मी. बरं आणा माझे पैसे लवकर आणा द्या. अरे देणार मिळणार मी तुला सांगितलंय ना काळजी करू नकोस. म्हणजे तुम्ही मला पुन्हा शेंडी लावताय. अरे या रे या इकडे लवकर. धरा यांना. अरे 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 काय काय करताय काय हे तुम्ही. अरे जन्या बाळा अरे मित्र ना आपण. म्हणूनच ही हलकी चुणूक दाखवली. पुढच्या वेळी थोबाडापासून सुरुवात करू. लक्षात ठेवा मला माझे पैके लगोलग हवे आहेत. फार फार तर उद्या याच वेळेपर्यंत थांबेन मी. पण पैके लगोलग मिळायलाच हवेत. आणि जर का नाही मिळाले तर हे दोघं तुमच्या घरात घुसून तुम्हाला उचलतील आणि अख्ख्या गावात तुमचा हिशोब समोर येईल. शिरलं डोक्यात. हो अरे सोडा रे सोडा. अरे देतो पैसे रे देतो तुझे पैसे. अरे अरे काय बघूयात बाबाजी महाराज सखूला काय मोठी शिक्षा देतात ते बघूयात. आपण जाऊया का मठात. डोळ्यांनी बघितल्यावरच पारणं फिटेल. अगं बाई रमाई आली. रमाई तू अशी घाबरे घुबरे का दिसतीयस. काय झालंय मठात. बाबाजी महाराज त्या उद्धट सखूला मोठी शिक्षा करणार होते ना. केली ना. नाही केली का. मग काय झालं नेमकं सांगा ना सासूबाई. तिला मठातच दामून ठेवलंय ना की संपवूनच टाकलं. रमाई अगं सांग ना तुझ्या मनासारखी शिक्षा नाही केली का. रमाई अगं तू अशी रागवलेली काय आहेस. अगं बाई ही तर आली. काय ग रमाई हीच का ती मोठी शिक्षा. अगं तिच्या तर केसाला पण धक्का लागलेला दिसत नाहीये. चांगली ठणठणीत आहे ती सटवी. तू का अशी खोटं बोललीस. मला तर हेच कळत नाही की बाबाजी महाराज पण या सखू समोर गप्पा का बसतात. ही ठणठणीत आली ना ही तिला नाही आपल्याला शिक्षा आहे. बंद करा का तुमची पटार. मातीचं थोबाड असतं ना तर येवाला फुटलंच असतं. चुलीत आग भडकवायला फुंकडी असते ना तशा तुम्ही दोघी जणी फुंकड्या सतत फुंकून फुंकून माझ्या डोक्यात आग भडकवत असता. अगं रमाई गप्प राहा. पत्राचा बोळा करून तोंडात घालून बसा. कुणी काहीही बोलायचं नाही. काही बोललात ना तर बाबाजींना सांगून तुम्हा दोघींना शिक्षा करायला लावी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या घरात बाबाजी महाराजांचाच आदेश चालतो. विसरू नका कुणीच. ते म्हणतील तसंच आणि तेच होणार. त्यावर चर्चा किंवा प्रश्न उत्तर काहीच होणार नाही. ये अर्थ सांग याचा. सांग याचा अर्थ. हा बघ इकडे. नीट 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 बघ.
आणि अर्थ सांग. हे बघ, नक्षी की नाही, नक्षीचा अर्थ सांग. बघ बघ सांग. सखू वहिनी, वहिनी अहो, तुम्ही आल्यापासून फार वेगळ्या वाटताय. नक्की काय झालं मठात? नाही, तुम्ही वरवर दाखवत नसलात तरी हे काम करताना मध्येच थपकून विचार करणं, कोणी आलं की पटापटा कामं करायला घेणं आणि सारखी दादाची काळजी करणं, हे हे काय आहे? असं तर नाहीये ना की दादाच्या जीवाला काही घोर वगैरे नाहीये ना? आणि त्या त्या कागदावर काय लिहिलं होतं? तेच कळत नाहीये ना भाऊजी. काही भाग वाचला होता पण पण त्यावरून उलगडाच होत नाहीये. मग वहिनी, तुम्ही जे वाचलंय ते मला सांगा ना. भाऊजी, तुम्ही अजून लिहायला वाचायला लागला नाही आहात ना? अहो, तुम्हाला लहानपण. वहिनी, तो तो विषय आहे का आत्ता? आधी तुम्ही काय वाचलं ते सांगा ना. सांगते. त्या कागदाची सुरुवातच श्री यक्षस्थान रहस्य अशी झाली. प्राचीन काळापासून हे शब्द केव्हा वापरतात? एकतर अथांग संपत्ती किंवा एखादी अत्यंत भयंकर विनाशकारी गुह्य शक्ती. म्हणजे त्याच रहस्य त्या कागदावर आहे. पुढे पुढे त्या कागदावर हे रहस्यमय गुप्तद्वार उघडण्याची युक्ती लिहिली होती. ज्या स्त्रीच्या हातावर त्रिशूळ, शंख, पद्म अशी चिन्ह असतील त्या स्त्रीच्या हाताच्या स्पर्शाने ते द्वार उघडणार. जय जिगरोबा. ज्या स्त्रीच्या हातावर त्रिशूळ, शंख, पद्म अशी चिन्ह असतील त्या स्त्रीच्या हाताच्या स्पर्शाने ते द्वार उघडणार.